हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. तर आधी तिथे रांगोळी काढत आहे. रांगोळी आहे होळीची, दुसऱ्या दिवशीची धुलीवंदनाची. तर सुंदर अशी रांगोळी इथे आदिती काढते. आदिती तिच्या मनाने छान अशा डिझाईन्स बघते मोबाईलवर आणि रांगोळ्या काढत असते. तिला तो छंद आणि आवड आहे. तर मी तिथे अजिबात तिला टोकाटाकी करत नाही की आदिती तू हे नको करूस, रांगोळी नसते आहे असं होतं. चॉक असतं, खडू असतात आपले, ब्लॅकबोर्डवरचे फळ्यावरचे जे खडूचा बॉक्स आणलेला आहे तो पण तिथे वापरते आणि तिच्या पद्धतीने तिला जसं वाटेल तसेही माझे मुलं जे आहेत ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि त्याच्या पुढे मी अजिबात जात नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, फक्त अभ्यास करा आणि घरातलं पण थोडंफार स्वतःचं काम उरकून ते करत जा. तर इथे आदितीने छान असं सारवून घेतलेलं आहे आणि इथे छोटीशी अशी रांगोळी इथे काढलेली आहे. तर त्याच्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या दिवशी जे आहे इथे आम्ही पिल्लं जे आहे शिफ्ट केलेले आहेत. तर पिल्लं आम्ही 2 महिन्याचे झालेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे शिफ्ट करणार आहोत. केलेले नाही अजून, तर शिफ्ट करायचे आहे. तर इकडे साफसफाई चालू आहे. खूप जाळे झालेले आहेत पोल्ट्रीमध्ये. आता हे सगळे पोल्ट्री जे आहे झटकून घ्यायची आहे. मोठे मोठे जाळे झालेले आहेत आणि लक्ष देऊन इकडे काय होतं, पिल्लं अजिबात नव्हते ना, तर सगळे तिकडचं जे साईट आहे तिथेच पिल्लं होते आणि तिथे आता ते मोठे मोठे व्हायला लागले असल्यामुळे गर्दी होती आणि गर्दीने पिल्लं मारण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आम्ही इकडे जे आहे तर साफसफाई करून तूस वगैरे पसरून इथे पिल्लं आता शिफ्ट करणार आहोत, कारण पिल्लांची वाढ आता इथून पुढे झपाट्याने होणार आहे. तर सोनाली गावरांची आपली पिल्लं आहे आणि कावेरी गावरांची पुढची ही जात आहे. तर मी इथे मी पण मुलांकडनं झाडू घेऊन मी पण इथे झटकून काढत आहे, कारण वरती जे आहे ना तर खूप उंचावर आहे. तिथे माझा हात पुरत नाही. तिथे आर्यन जो आहे उभं राहतो आहे इथे, जे स्टँड दिसत आहे तुम्हाला, जिथे कोंबड्या उभ्या राहत आहेत रात्री, पण तिथे कोंबड्या रात्रभर तिथेच त्याला पॅक घट्ट धरतात आणि रात्रभर तिथे त्या शिडीसारखं बनवलं आहे, तिथे त्या कोंबड्या थांबतात. तर तिथे खूप जाळे झालेले आहेत. तर सगळे जाळे ते झटकून आम्ही जे आहे तर दुपारच्या वेळी हे काम करत आहोत आणि जेव्हा यांचे पप्पा घरी असतात मुलांचे, तेव्हाच आम्ही जे आहे ते मोठे मोठे कामं करायला घेतो आणि हे काम आम्ही कंप्लीट करून घेतो आणि त्याचबरोबर ते पोल्ट्रीचं दुसरं कोणतं तरी काम ते करून घेत असतात. तर अशा पद्धतीने जे आहे पोल्ट्री सगळी ही साफ करून घ्यायची आहे आणि मग इथे ही पिल्लं शिफ्ट करायची आहे. तर या व्हिडिओला एवढा उशीर का झाला आहे, तर हा व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केलेला होता आणि तो ह्या मोबाईलमध्ये येत नव्हता. तर मग मी डायरेक्टली त्याच मोबाईलवर माझा मोबाईलचा कॅमेरा करून हा एक दिवस घेतला आणि हा व्हिडिओ घेऊन पण खूप दिवस झालेले आहेत. मला वेळ मिळत नाही असं नाही म्हणता येणार, पण मला जे आहे ना इंटरेस्ट खूप कमी झाला होता व्हिडिओ टाकण्यामध्ये. अचानक मला ना असं वाटतं की धरसोड होती प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तसंच हा व्हिडिओ पण माझ्याकडून 1 महिन्यापूर्वी असा सुटलेला आहे. तर मी म्हटलं आता शूटिंग पण झालेली होती, सगळं झालं आहे, आता हा व्हिडिओ आपण टाकून द्यायचा आहे आणि दरवेळी मध्ये मी रेग्युलर काम करेन आणि माझं कुठेतरी काय होतं, माझं रेग्युलर काम होतच नाही आहे. तर मला व्हिडिओ बघितल्यानंतर वाटतं की अरे हा व्हिडिओ आपण पहिले तर लगेच टाकून द्यायचो. आता आपल्याकडनं खूप व्हिडिओची गॅप होत आहेत. खूप व्हिडिओ आहेत मोबाईलमध्ये, स्टोरेज पण मोबाईलचं फुल झालं आहे. आता हे सगळे डिलीट करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर मला वाटतं मग मी हा व्हिडिओ जो आहे तो घेतला आहे, कारण हा व्हिडिओ जो आहे ना तर मी दरवेळी जेव्हा पिल्लं 1 महिन्याची 2 महिन्याची होतात तर मी व्हिडिओ काढत असते आणि चॅनलवर टाकत असते आणि हा व्हिडिओ माझा काढून पण खूप दिवस झालेले आहेत. तर मुलांना हाताशी घेऊन मी हे सगळे काम करत आहे. पलीकडनं आंब्याचं झाड आहे आणि ज्या माझ्या कोंबड्या होत्या 10 कोंबड्या होत्या त्या वाघाने नेलेल्या होत्या. त्या पलीकडे वाघ असेल किंवा बिबट्या असेल, पण त्या पलीकडचं जे मोकळं शेड आहे तर तिथनं नेलेल्या होत्या आणि हे जे आहे हे पूर्ण पॅकिंग आहे. आता आम्ही पूर्ण व्यवस्थित झटकून घेणार आहोत आणि साफसफाई करून मग इथे तसं एवढं साफसफाई करावीच लागतं असं काही नाही पोल्ट्रीचं. पण मग आता पुन्हा महिनाभर इथे कोणी वरती झाडू मारणार नाही आहे, कारण काय होतं की कोंबड्या असतात आणि इथे आम्ही कोंबड्या सोडल्या खायला टाकलं तर इकडून तिकडून लक्ष द्यायचं काम करतो. आता हे जे रॅक आहेत हे अंड्याच्या रॅक आहेत. आता कोंबड्या ज्या आहेत आपल्या 2च महिन्याच्या आहेत, तर 2 महिन्यांनी अजून 2 किंवा 4.5 महिन्यापर्यंत आपल्या कोंबड्या आहेत गावरान अंड्याच्या ह्या तयार होणार आहेत. तर गावरान अंडी जी आहे तर लवकरच आपली सुरू होणार आहे, कारण हा व्हिडिओ माझा 1 महिन्यापूर्वीचा आहे. आता आपल्या कोंबड्या 3 महिन्याच्या झालेल्या आहेत. 3 महिन्याच्या कोंबड्यांचा व्हिडिओ आता मी तुमच्यासाठी इथे लवकर घेऊन येणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण शूट असताना पण माझं कामाकडे अजिबात लक्ष लागत नाही आहे आणि नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, तर तुम्हाला ती पण न्यूज द्यायची आहे आणि नवीन बिझनेस स्टार्ट केलेले आहेत आणि नवीन मोबाईल पण आता माझ्याकडे आलेला आहे. तेव्हा माझं जे इथून पुढचे व्हिडिओ आहेत ना ते खूप चांगले क्लॅरिटीचे येणार आहे, कारण माझ्याकडे आता एक चांगला मोबाईल आलेला आहे आणि माझी फेवरेट कंपनी रेडमीची आहे आणि त्यातच माझी जी पहिला यूट्यूबचा जो मी व्हिडिओ टाकला होता रेडमीच्याच मोबाईलमध्ये माझ्या टाकला होता. कालांतराने माझा मोबाईल नंतर माझ्या मुलांनी फोडून टाकला, पण त्याची क्लॅरिटी मला खूप आवडायची आणि नंतर मी यांचा घेतला होता. आता पुन्हा जो आहे माझ्या मिस्टरांनी नवीन मोबाईल घेतल्यामुळे त्यांचाच रेडमीचा जो आहे तर तो पण नवीनच आहे, पण त्यांना रेडमी कंपनी आवडत नाही आहे आणि माझी ती फेवरेट आहे. तर मी पुन्हा रेडमीचाच इथे फोन माझ्याकडे येणार आहे. फोन येऊन पण 1-1.5 महिना झालेला आहे. गुढीपाडव्यापासून जो आहे फोन माझ्याकडेच आहे, पण मग मला तर
सध्या याच्यामध्ये इतके व्हिडिओ आहेत ना, तर हे पुन्हा व्हिडिओ तिकडे त्या मोबाईलमध्ये घेता येणार नाही आहे आणि डिलीट वगैरे मारावं लागतील. म्हणून मी 1 महिन्यापासून हाच माझा जो फोन आहे रेग्युलर तो वापरत आहे. आता लवकर मी माझ्या नवीन क्लॅरिटीनुसार येणार आहे, कारण क्लॅरिटी खूप सुंदर आहे Redमीच्या माझ्या त्या मोबाईलची आणि खूप स्पष्ट व्हिडिओ येतील. आता हा व्हिडिओ पण असा पुसट दिसत आहे, अगदी क्लिअर दिसत नाही आहे, कारण हा जो मोबाईल व्हिडिओ आहे तो यांच्या मोबाईलमध्ये मी शूट केला होता आणि मग मी माझ्या मोबाईलमध्ये डिरेक्टली असं आपण ट्रायपॉड लावतो ना, तसं मी माझ्या मोबाईलमध्ये शूट केलेला आहे. तर त्याच्यामुळे तो जो आहे एवढा स्पष्ट दिसत नाही आहे. पण मुलांनी जे केलेलं काम आहे, आम्ही जी केलेली साफसफाईची म्हणजे मेहनत केलेली होती आम्ही तेवढ्या वेळामध्ये, माझा अंश आर्यन यांनी खूप काम केलं होतं आणि त्यांनी ना खरं तर तूस वगैरे पसरवण्यात पण मुलांनी खूप मदत केलेली आहे. खाली जी तूस होती ना, तर ती सगळी माझ्या आर्यन आणि अंशनी पसरवलेली आहे. थोड्याफार प्रमाणात मी पण इथे तूस पसरवलेली आहे आणि हे जे आहे इथे जाळी वगैरे लावण्याचं काम करत आहे. पण यांचं कसं असतं की यांना जास्त आम्ही व्हिडिओमध्ये घेत नाही आहे, कारण यांना एक तर व्हिडिओत आलेले त्यांना काही वाटत नाही आहे किंवा वाटतं याबद्दल अजून त्यांचं आम्हाला काही कळलेलं नाही आहे की आम्ही थोडाफार एखादा कॅमेरा त्यांच्यावर फिरवतो. पण रेग्युलरी मुलांचे पप्पा व्हिडिओमध्ये कधी नसतात, कारण मी माझे आणि मुलांचेच असतात आणि ते घरी नसतात. ते कधी घरी असले तरच तुम्हाला अगदी थोडासा त्यांचा व्हिडिओ दिसेल आणि त्यांचं कंटिन्यू काम चालू असतं. पूर्ण पोल्ट्री जी आहे ना, तर ही त्यांनी स्वतः घरी बनवलेली आहे. पूर्ण पोल्ट्री त्यांनी त्यांचे जे फ्रेंड्स सर्कल होतं लहानपणीचं, तर त्यांना घेऊन हे पोल्ट्री इथे बनवलेली आहे आणि घरीच खूप मोठी बचत यांनी आमची या पोल्ट्रीची केलेली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये जी म्हटलं की माझं 2 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं होतं पोल्ट्रीचं, तर ते खूप मोठं नुकसान होतं आणि ते माझं असं नाही की भरून येण्यासारखं नुकसान होतं, पण मग आम्ही इन्व्हेस्टमेंट भरपूर केलेली आहे पोल्ट्रीची, त्याच्यामुळे आम्ही माघार इथे घेणार नव्हते आणि मी खूप सपोर्टिंग आहे माझ्या मिस्टरांना. पण मी सांगत असते की आपण 4 वर्ष पोल्ट्री करायची आहे, त्याच्यानंतर आपण रिझल्ट बघूया. 4 वर्षानंतर जर एखादा बिझनेस पुढे जात नाही तर तो चेंज करायचा आणि तर इथे वेळ अजून तशी आलेली नाही आहे. खूप आता 2 वर्ष होतील. मे महिन्यामध्ये माझ्या फार्मिंगला 2 वर्ष होतील आणि 2 वर्षामध्ये मी लगेच दुसरा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि महिन्यापासून माझ्या त्या बिझनेसचं काम चालू होतं. तर मी खूप त्याच्यामध्ये बिझी होते, कारण मला तिथं लक्ष द्यावं लागायचं. माझ्याकडे जी गाय आहेत आणि माझे मुलं आहेत त्यांच्याकडे माझं लक्ष किंवा स्वयंपाक वगैरे याच्यामध्ये मला खूप उशीर होता आवरता आणि मी मोबाईल न घेता मी कंटिन्यू आता माझा मोबाईल हातातनं जसं की साईडला झालेला होता. पण मग आता मला वाटलं की नाही, आता पुन्हा स्टार्ट करायचं आहे, कारण माझं जे काम आहे, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मी काम थांबवणं चुकीचं आहे. तर ती माझी आदिती जी आहे इथे हेल्प करत आहे आणि इथे तिचं हे एकदम माझा पॉईंट म्हणजे तिला इथे दिसलेली आहे पाल बघितलं की माझी आदिती इतकी घाबरते ना, तिला खूप भीती वाटते आणि ती तिथं जातच नाही आहे. मी तिला म्हणते असते, अगं शेतकऱ्याची मुलगी आहेस, कशाला घाबरते? पालीला कोणी घाबरतं का? सापाला घाबरायचं असतं, वाघाला घाबरायचं असतं, पालीला कोणी घाबरतं का? तर नाही, तर तिला खूप भीती वाटते आहे पालीची आणि त्याच्यामुळं ती काय करते आहे की मला इथे माझी मदत मागते की मम्मी इथे ये आणि आई तर नेहमीच मुलांच्या मदतीसाठी उभी असते. इथलं जाऊ द्या, पण बाथरूममध्ये जरी पाल असली तरी ती माझी मदत घेत असते की मम्मी मी जाणार नाही आहे. तिथे मला कपडे जरी आणायला गेली बाथरूममध्ये किंवा बादली आणायला गेली अंघोळीची, काही काम असलं तरी ती जातच नाही आहे. खूप भित्री आहे आधी ती पालीच्या बाबतीमध्ये. पाल आणि झुरळीला एवढं काही, ती झुरळाला काही नाही आहे, पण मग पाल बघितली ना तर तिला खूप राग येतो आणि भीती पण वाटते. तर ती वीट आहे ना, तर ती तशीच ठेवलेली आहे तिनं, कारण तिला तिथे दिसलेली आहे पाल आणि आता ती वीट जी आहे ती मी इथे उचलून ठेवणार आहे व्यवस्थित. तर हे आदितीचे आणि मुलांचे खूप फनी आमचे जे आहेत, तर ती साईडची वीट उचलत आहे आणि तिला खूप सगळ्या गोष्टी ज्या आहे ना मला खूप क्लिअर समजावून सांगाव्या लागतात की घाबरायचं नाही आहे. पण ती अजून तरी तिथून बाहेर पडलेली नाही आहे. तिला पालीची काय एवढी भीती वाटते काय माहीत नाही आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे तर तिचे पप्पा इथे बरंचसं जे काम आहे ना, तर ते त्यांच्याकडून मुलांकडून पण काम करून घेतात. तसं मी शक्यतो जास्त माझ्या मुलांकडून बाहेरचं काम करून घेतच नाही आहे. पण मुलांना कामाची सवय असावी असं आम्हाला दोघांना पण वाटतं की मुलांनी सगळं काम करून अभ्यासात नंबर आणला पाहिजे. मुलांना फक्त अभ्यास आणि पुस्तक द्यायचं आणि खूप अभ्यास आहे, इतके मार्क पडले पाहिजे असं माझं काही नाही आहे. आता आल्या रिझल्टमध्ये आदितीला स्कॉलरशिपमध्ये मार्क चांगले पडलेले नाही आहेत. 37% तिला पडलेले आहेत फक्त. आणि ती मी म्हटलं फेल झालेली आहे स्कॉलरशिपमध्ये आणि अभ्यास पण तिने चांगला केलेला नव्हता, हे पण मला दिसलं होतं. पण मग मला त्याचं काहीच वाटलेलं नाही आहे की माझी मुलं स्कॉलरशिपमध्ये टॉपर असावीत, माझी मुलं शाळेमध्ये खूप टॉपर असावीत. पण ती 80% तिच्या शाळेच्या रिझल्टमध्ये जाते, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि आर्यन पण 19मध्ये आहे, तर आर्यन आहे हुशार आणि आदिती पण हुशारच आहे.
पण ती बाहेरच्या कामात नाही आहे, तर तिला हाऊसमध्ये खूप इंटरेस्ट आहे. घरामधले ती कुठलंही काम करेल, पण बाहेरचं काम सांगायला तिला खूप वेळ लागतो, खूप वेळ जातो आणि तिला समजत नाही लवकर. पण कुठल्याही कामामध्ये मुलं हुशार असणं खूप गरजेचं आहे. कधी-कधी घरातलं किचन पूर्ण मेंटेन आधी ती करत असते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझी मुलं हँडल करतात. आणि हा लहाना तुम्ही बघू शकता, आत्ताच हा नुकताच अजून याला समजायला पण लागलेलं नाही आहे. तर हा इथे करतो आहे भरपूर असं काम. तर इथे तूस पसरवण्याची मदत करतो आहे आणि त्याला कळायला लागल्यानंतर तो खूप काम करणार आहे. अजून तो लहान आहे, पण तो त्याच्या वयात आल्यानंतर चांगलं काम करेल. तर इथे गोण्या ज्या आहेत आर्यन खूप ताकदीने आहे तर इथे ताकद लावून या गोण्या खाली करत आहेत. आता बरीचशी तूस आम्ही पसरवलेली आहे आणि इथे मी, आर्यन आणि अंश हे काम आम्ही तिघांनी घेतलेलं आहे. आदिती जी आहे ना, तर तिच्या पप्पांबरोबरच तिथे तिला छोटं-मोठं वेट लागणार, स्क्रूड्रायव्हर लागणार, पक्कड लागणार, तर ते काम आदिती तिकडे करते. तर आम्ही इथे राहिलेला हा कोबा तुम्हाला व्हाईट दिसतोय ना, तर इथे तूस पसरायची अजून राहिलेली आहे. तर इथलं काम आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. जाळे आम्ही झटकलेले आहेत. आता पोल्ट्रीचं सगळं काम झालेलं आहे. तर पिल्लं इकडे सोडायची आहे आणि पिल्लांचा पण व्हिडिओ जो आहे ना, तर मी इथे घेतलेला आहे. पण आता मी तुम्हाला तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ खूप ते खूप 10 मिनिटांचा व्हिडिओ मला टाकायला आवडतो. खूप मोठा म्हणजे 10 ते 12 मिनटं आणि हा तिथपर्यंत गेलेला आहे. तर मुलं आर्यन आणि अंशनी पण इथे कामाला खूप मदत केलेली आहे. आता अंशचा तुम्ही उत्साह बघू शकता कामाचा. कामापेक्षा उड्या जास्त मारते अंश इथे आणि अंशनी अंशला जर आपण म्हटलो अंश हे करू नको, ते करू नको, त्याला राग येतो, रडायला लागतो. त्यामुळे अंशला पण सगळे कामं आम्ही ती करून देतो. आणि या व्यतिरिक्त तो घरात जर गेला तर मग कंटिन्यू त्याच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईल त्याच्याकडे असल्यानंतर काय होतं की तो मोबाईल बघत बसतो आणि खरं तर महिन्यापासून त्याला सुट्ट्या आहे ना, मोबाईल पण त्याच्याकडेच आहे. तर चला आधी तिचं शाळेचं प्रोजेक्ट हे असं झालेलं आहे. तर तिला शाळेमध्ये असं काहीतरी हॉलमार्कचं प्रोजेक्ट करायला लावलं होतं. तर ते तिने खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि शाळेमध्ये तिच्या प्रोजेक्टला खूप जास्त पसंती आलेली आहे. तर सुंदर पद्धतीने आधी ती इथे ड्रॉइंग करून हे प्रोजेक्ट तुम्हाला जर समजलं असेल तर नक्की तुम्हाला इथे बघून घ्या तुम्ही. आणि अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तर भेटू आपण पुढील व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.